संघर्षमय शालेय जीवन. रम्य ते बालपण असे सगळीकडे म्हटले जाते, पण आज मला माझं बालपण आठवतंय. राज्यातील वडार समाजाला एकत्र आणणारा मी कोणत्या परिस्थितीतून गेलोय याचं आत्मचिंतन करताना अंगावर शहारे येतात. आजचा विक्रमी मेळावा झाला आणि मी भूतकाळात गेलो. तेव्हा मी 5-7 वर्षांचा असेन. आम्ही मुले गल्लीमध्ये उघडा नागडा बिनपैशाचा दगडाची खेळ खेळत असू. खेळून हिंडून झाल्यावर संध्याकाळी घरी परतत असू. त्यावेळी माझ्यावर विशेष अशी कोणतीही जबाबदारी नव्हती. माझे 3ही भाऊ काम करत आणि वडील कारभार बघत. मी मोकळाच होतो. अशा परिस्थितीत एक अतर्क्य घटना घडली. साल बहुधा 1954 असावे. मी 5-6 वर्षांचा. माझ्या आयुष्याला या साली जबरदस्त कलाटणी मिळाली. 1947 साली ब्रिटिशांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देत आपण स्वातंत्र्य प्राप्ती केली होती. त्यानंतर नव्या भारताची उभारणी सुरू झाली. स्वातंत्र्य मिळून 6-7 वर्षे झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले, आता पुढे काय या प्रश्नाला योग्य ते उत्तर मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. असेच एक कार्यकर्ते शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी वडार वस्तीवर आले होते. वडार समाजाचा आणि शिक्षणाचा कोसोमैल अर्थार्थी काहीच संबंध नव्हता. तरीही ते कार्यकर्ते आमच्या समाज बांधवांना, कुटुंबियांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत होते. त्यांचे म्हणणे ऐकल्यावर माझ्या वडिलांनी त्यांना सांगितले की शिक्षणाचा आणि आमचा काहीही संबंध नाही. आम्ही दगड खडी फोडून कुटुंब चालवितो. शिक्षण आमच्या उपयोगाचेच नाही. शिक्षणासाठी मुलांची तेवढी वर्षे वाया घालवण्यापेक्षा मुले काम करून पैसे मिळवतात. त्यांचे ऐकल्यावर त्या कार्यकर्त्याने त्यांना परोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण ते दगडावर झाड लावण्यासारखे होते. शेवटी वडील म्हणाले, तुमचे सगळे खरे आहे, पण आमच्याकडे शाळेत घालण्यासाठी कोणीही शिल्लक नाही. मी बाजूलाच उभा होतो. त्या समाजसेवकाने माझ्याकडे पाहत विचारले, हा कोण आहे? हा माझा लहान मुलगा आहे. आता तो आमची जनावरे चारण्यासाठी तयार झालाय, त्यामुळे शाळेत पाठवता येणार नाही. तुम्ही असे करा, पाठीमागे मोठी गल्ली आहे, तिकडे पुष्कळ मुले आहेत, त्यांच्यापैकी कोणी शाळेत यायला तयार होईल. वडार गल्लीत आमचे घर आई वडिलांमुळे इतरांपेक्षा थोडे सुधारलेले होते. ते समाजसेवक पाठीमागच्या गल्लीत जाऊन परत आमच्याच घरी आले. ते म्हणाले, पापण्णा, म्हणजे माझ्या वडिलांचे नाव, तुम्हाला तुमच्या मुलाला शाळेत पाठवावेच लागेल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाठीमागील गल्लीत गेलो. ते लोक ऐकण्याच्या पलीकडचे आहेत. तुम्ही तरी सुरुवात करा, म्हणजे दुसरे तुमचं अनुकरण करतील. तरी वडील तयार होत नव्हते. शेवटी त्या समाजसेवकाने ब्रह्मास्त्र काढले. ते म्हणाले, बघा पापण्णा, आता सर्वांनी शिक्षण घेण्याचा कायदा आला आहे. तुम्ही मुलांना शाळेत न पाठवल्यास तुम्हाला पोलीस उचलून नेतील. आता मी तुमची तक्रार करण्यासाठी तिकडेच चाललो आहे. त्या काळी पोलिसांची प्रचंड धास्ती होती. मागासवर्गीयांना तर आणखीनच जास्त. त्यांच्या या उपायाने वडील तयार झाले. तयार तर झाले, पण शाळेत टाकायचे म्हणजे नेमके काय करायचे, ते कसे टाकायचे, कोणत्या शाळेत टाकायचे याबाबत काहीच माहिती नव्हती. ही अडचण सांगितल्यावर ते सद्गृहस्थ म्हणाले, याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. 1954 साली ऑक्टोबर-नोव्हेंबरला देगलूरमधील ब्राह्मण गल्लीत मला दाखल केले. तिथे भटगल्ली ही शाळा होती. ती याच नावाने ओळखली जायची. माझ्यासाठी हे सगळे नवीन होते. या प्राथमिक शाळेत वर्गात 3 पट्ट्या होत्या. त्यातल्या मधल्या पट्टीवर मला बसविण्यात आले. मधल्या पट्टीवर शिशु वर्गाची मुले बसत. आपण आज त्याला नर्सरी म्हणतो. त्यात अक्षर व अंक ओळख शिकवायचे. ही मुले 6 महिन्यानंतर भिंतीलगतच्या दुसऱ्या पट्टीवर जात. तिथे प्रायमरी म्हणजे शब्द, वाक्य वगैरे शिकवायचे. मी उशिरा दाखल झाल्याने वर्गशिक्षक काशीनाथराव गुरुजी यांनी वडिलांकडून काही पैसे घेऊन माझे शिशूचे शिक्षण पूर्ण करून घेतले. मी जेव्हा शाळेत दाखल झालो तेव्हा तेलुगू मिश्रित वडारी भाषेशिवाय दुसरी भाषा मला येत नसे. माझी प्रकृती व काळा रंग, जात वडार, त्यामुळे सर्वजण सर्कशीतून आल्याप्रमाणे माझ्याकडे पाहत. माझी बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे मी भरभर शिकत गेलो.
माझ्याबद्दल गुरुजींनी वडिलांस चांगले सांगितल्याने वडिलांनाही जिज्ञासा निर्माण झाली. काम करायला मोठे 3 भाऊ होतेच, त्यामुळे हा शिकला तर शिकू दे असे त्यांनी सांगितले. मी प्रायमरी उत्तीर्ण होऊन पहिलीत गेलो. वर्गात बरीच आगाऊ मुले होती. त्यात न्हाव्याचा लक्ष्मण होता. त्याने कांगावा करत मी अनुत्तीर्ण झाल्याची अफवा पसरवली. मी तसेच वडिलांना जाऊन सांगितले. वडिलांनी शाळेत येऊन मला पास करण्याची विनंती गुरुजींना केली. त्यांनी 5 रुपये घेतले आणि मला पास केल्याचे सांगितले. खरे तर मी आधीच पास होतो. काही दिवसांनी माझी ही प्रगती पाहून गल्लीतील इतर काही मुले शाळेत येऊ लागली. वर्गातील हे वातावरण पाहून मात्र ती एक एक होत शाळेबाहेर पडली. मी टिकून राहिलो, कारण माझा स्वभाव आई वडिलांकडून आलेला आहे. ते दोघेही अत्यंत संयमी व सहनशील. माझे वडील अत्यंत प्रामाणिक व दिलेल्या शब्दाला जागणारे होते. त्यामुळे गावातही त्यांचे नाव आदराने घेतले जाई. याच स्वभावामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिकून राहण्याची क्षमता माझ्यात उपजतच होती. बालपणी मी शाळा सोडून जावे असे वाटणारे अनेक बिकट प्रसंग माझ्यावर आले. उदाहरण सांगायचे तर मला शाळेत ब्राह्मण गल्लीतून जावे लागायचे. मी आपल्याच तंद्रीत जात असे. रस्त्यात ब्राह्मणाच्या बायका व पुरुष दिसल्यावर ते मला म्हणायचे, अरे अरे दुरून जा. ते माझ्याशी अत्यंत तिरस्काराने वागत बोलत. मला त्या वयात यामागचे कारण काही कळायचे नाही. मी वडार असल्याने हे सहन करावे लागते एवढे शहाणपण मात्र परिस्थितीमुळे आले होते. असे सगळे असले तरी मी रोज त्याच रस्त्याने न कंटाळता न थकता शाळेत जात असे. माझी आई रोज सकाळी मला आंघोळ घालून डोक्याच्या केसाला पचपच खोबरेल तेल लावून फणीने माझे केस विंचरून मला शाळेत पाठवत असे. अशा प्रतिकूलतेतही माझी हजेरी 100% असे. माझ्या वर्गमित्रांकडून होणारी हेटाळणी, तिरस्काराच्या नजरा याचा रोज सामना करावा लागे. काही वेळा शिक्षकांकडूनही अपमानास्पद वागणूक मिळायची. असे अपमानाचे अनेक प्रसंग माझ्या बालमनावर कोरले गेले. मला तुम्हाला मी 2रीत असतानाचा एक प्रसंग मुद्दाम सांगावासा वाटतो. त्या दिवशी वर्गशिक्षकांना शिकवण्याची इच्छा नसावी. मग विरंगुळा म्हणून त्यांनी मला वर्गात उभे केले आणि विचारले, तू डुकराचे मांस खातोस का? वडार लोक डुकराचे मांस खायचे हे खरेच, पण आमच्या घरी देवीचे मंदिर होते. आईच्या अंगात येई हेही मी सांगितलेच. त्यामुळे आमच्या घरी डुकरे खाण्यावर बंदी होती. म्हणून मी वस्तुस्थितीप्रमाणे, नाही गुरुजी, आमच्या घरी डुकरे खात नाहीत असे प्रामाणिक उत्तर दिले. हे सांगूनही गुरुजींचा आग्रह होता की मी डुक्कर खातो हे कबूल करावे. याबाबत वर्गात सगळ्या मुलांनीच कल्ला सुरू केला आणि मी खातो म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. इतर विद्यार्थ्यांचा दुजोरा मिळाल्याने गुरुजी ही इरेस पेटले. त्यांची गाडी काही पुढे जाईना. आधीच माझ्या मनात न्यूनगंड होता, त्यामुळे माझ्यात काही अवसानच उरले नाही. मी रडवेला होऊन सांगत होतो की आमच्या घरी खात नाहीत, पण मी हे कबूल करण्याचा त्या सर्वांचा आग्रह होता. शेवटी त्यांच्या झुंडशाहीपुढे मी माघार घेतली आणि आणखी वाद नको म्हणून आमच्याकडे डुक्कर खातात असे खोटे खरे म्हणून कबूल केले. मग त्यांनी त्याबाबतची सविस्तर माहिती सांगण्याचा आग्रह धरला. मी लहानपणापासून वडार गल्लीत वाढलेला, त्यामुळे डुक्कर कसे पकडतात, ते कसे खातात हे मला माहिती होते. डुकरे फास लावून कसे पकडतात, त्यांना कसे मारतात, कसे भाजतात, भाजल्यावर ते कापून त्याचे वाटे कसे घेतले जातात आणि त्याची भाजी करून ते कसे खातात हे सगळे मी वडारी भाषेत सांगत होतो. वर्गातील तेलुगू बोलणारी मुले त्याचा अनुवाद करून गुरुजींना समजावून सांगत होती. हा संवाद चालू असताना वर्गातील काही मुले ओकारी आल्याचा आवाज काढत होती. मला मेल्याहून मेल्यासारखे होत होते. जी गोष्ट मी करत नव्हतो ती माझ्याकडून कबूल करून घेतली जात होती. वरून मी आधी खोटे का बोललो म्हणून गुरुजींचे बोलणेही खावे लागत होते. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्याचे असे अनेक प्रकार त्या वयात वाटायला आले, पण मी शाळा काही सोडली नाही. अशा नकारात्मक गोष्टी घडत असतानाच काही सकारात्मक गोष्टीही घडत होत्या. 2रीत असतानाच एक चांगला प्रसंग मला आठवतो. देगलूरच्या सर्व प्राथमिक शाळेतून गणित विषयाची एक परीक्षा घेऊन हुशार विद्यार्थी निवडण्यात आले. त्यात भटगल्ली शाळेतून माझी निवड झाली. असे सर्व शाळेतील हुशार विद्यार्थी एकत्र केले गेले.
पाटीवर गणित लिहिण्यास सांगण्यात आले. खाण्यास चुरमुऱ्याचा लाडू देण्यात आला. उद्देश हाच होता की मुलांचे खाण्याकडे लक्ष जावे आणि गणिताकडे दुर्लक्ष व्हावे. बेरजेचे गणित होते. गणित हा माझा एकदम पक्का होता. त्यामुळे मी पटापट गणिते सोडवली. अनेक हुशार मुले त्यात सहभागी असूनही माझा पहिला क्रमांक आला. त्यासाठी मला बक्षीसही मिळाले. पुढच्या वर्षी मी तिसरीत गेलो तेव्हाची गोष्ट. मला मराठी स्पष्टपणे आणि न अडखळता वाचता येई, पण बोलताना त्रास होई. मराठीचे गुरुजी शब्दाचा वाक्यात उपयोग कसा करावा हे शिकवत होते. एक वाक्य कळायचे, पण दुसरा शब्द दिल्यावर वाक्य कसे तयार करावे हे कळायचे नाही. माझ्यासाठी ते शक्य नव्हते. घरी वडारी भाषा बोलली जात असल्याने मराठी खूप कठीण वाटायचे. मला तीव्रतेने वाटायचे की वर्गात गुरुजींनी जे मराठी वाक्य शिकवले तेच परीक्षेत यावे. दुसरा शब्द आला तर त्याचा वाक्यात उपयोग कसा करावा. नेमकी तिमाही परीक्षा जवळ आली होती. परीक्षा सुरू झाली. पहिल्यांदा टाक व दौत म्हणजेच शाईने लिहायचे. शाई जास्त पडली तर त्यासाठी टिप कागद दिला होता. ती केव्हा व कशी वापरावी ही सूचना माझ्या लक्षात न आल्याने मी प्रत्येक शब्द लिहून झाला की ब्लॉटक पेपर वापरायचो. ब्लॉटक पेपरचा नेमका उपयोग कसा करावा हेही मला कळत नव्हते. त्यात खूप वेळ गेला. इतर वेळेलाही काही सामान्य सूचना, उदाहरणार्थ प्रभात फेरी किंवा सुट्टी किंवा इतर काही सूचना असेल तर वर्गात वाचून दाखविल्या जात. भाषेच्या अडचणीमुळे वर्गात बऱ्याच वेळा माझा खूप गोंधळ उडत असे. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनी मी नेहमीप्रमाणे आवरून शाळेत जात असे. प्रभात फेरी माझ्या घराजवळ आल्यानंतर जय ही घोषणा ऐकून माझ्या घरून कोणीतरी येऊन मला शाळेतून घेऊन येत. मी दप्तर तसेच घरी टाकून लगेच प्रभात फेरीमध्ये सहभागी होई. एकदा असेच आंधळी कोशिंबीर या खेळासाठी मला रुमाल आणण्यास सांगितला. माझ्याकडे रुमाल नसल्याने मी वडिलांना सांगितले. त्यांना वाटले शाळेत नवीन रुमाल मागवला आहे. त्यांनी बाजारातून महागडा रुमाल विकत आणून मला दिला. तो रुमाल पाहून गुरुजी रागावले ते वेगळेच. केवळ मराठीतील सूचना न कळाल्याने असे अनेक गोंधळ उडायचे. तिमाही परीक्षेचा मराठी विषयाचा निकाल लागला. वर्गात संतुका नावाचा साधारण विद्यार्थी होता. त्याला 100 पैकी केवळ 8 गुण मिळाले म्हणून मी त्याच्यावर हसत होतो. मला 100 पैकी केवळ 5 गुण मिळाले हे कळाल्यावर मात्र खजील झालो. मराठी न येण्यामुळे हे असे घडत होते. नंतर 6 माही परीक्षेत प्रयत्न करून चांगले गुण मिळवले. इतकेच नाही तर मराठी हस्ताक्षर स्पर्धेत सर्व शाळेतून पहिले बक्षीस मिळवले. 4थी उत्तीर्ण होऊन 5वीला गेलो. भटगल्ली शाळा 4थी पर्यंतच होती. निकाल सांगितल्यावर आमचे मुख्याध्यापक श्रीपतराव मोरे गुरुजींनी सांगितले की गेल्या 5 वर्षात माझी उपस्थिती 100% आहे. ते शाळेतर्फे काही बक्षीस देऊन सत्कार करणार होते. मला बक्षीस काही मिळाले नाही, पण मी नियमितपणे शाळेत उपस्थित होतो हे सिद्ध झाले. मी एकही दिवस शाळा चुकवलेली नाही. गावात प्राथमिकच्या 4 ते 5 शाळा होत्या. उर्दूचे वर्गही भरायचे. उत्तीर्ण झालेल्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांना पुढे केंद्रीय प्राथमिक शाळेत जावे लागायचे. ती शाळा मरकजी म्हणून प्रसिद्ध होती. केंद्रीय शाळेत फक्त 5वी आणि 6वीचे वर्ग असायचे. सर्व शाळेतील मुले एकत्र आल्यामुळे 5वीच्या वर्गाच्या अ, ब आणि क अशा 3 तुकड्या होत्या. कोणालाही कोणत्याही तुकडीत जावे लागे. माझी वर्णी अ तुकडीत लागली. इंग्रजी हा विषय सुरू झाला. इंग्रजी हा विषय शिकण्यास मला प्रथम अवघड गेला. नंतर मात्र प्रयत्नपूर्वक त्यात प्रावीण्य मिळविले. मी 6 माही परीक्षेत प्रथम आलो होतो. दर शनिवारी आरोग्य, समाजसेवा वगैरे विषय दुपारी घेत. शनिवारच्या विज्ञान वर्गासाठी गोविंदराव देशपांडे सरांनी मला प्रवेश नाकारला व मला मुख्याध्यापकांना भेटायला सांगितले. मी रडवेला होऊन त्यांच्याकडे गेलो व मला विज्ञान नको म्हणून सांगितले. विज्ञान पाहिजे म्हणायचे धैर्य काही झाले नाही. 6वीत मात्र मला गुणवत्तेप्रमाणे अ तुकडीत टाकले. अनेक शिक्षक अजूनही मला जातीच्या नावाने हाक मारत. वर्गाची जमीन मातीची असल्यामुळे दर शनिवारी शेणाने सारवावी लागे. शिक्षकांची काही खाजगी कामेही करावी लागत. नरहरराव शिंदे बकाल यांनी शेजारच्या गावी जाऊन शाडू आणण्यासाठी मला व इतर दोघांना पाठविले. आमची चुकामुक झाली.
ते शाडू घेऊन आले. मला मिळाले नाही. मला मागच्या बाकावर 2 दिवस उभे केले. केंद्रीय शाळेत 5वी व 6वी असे 2च वर्ग होते. त्यानंतर हायस्कूलला जावे लागे. हायस्कूलची इमारत मोठ्या जागेत भव्य स्वरूपात होती. मस्त मैदान होते. 7वीत शिकण्यासाठी केंद्रीय शाळेव्यतिरिक्त आजूबाजूच्या खेड्यातील मुलेही शिक्षणासाठी येत. मी अ तुकडीत होतो. हायस्कूलच्या पण बऱ्याच आठवणी आहेत. 7वीत असताना माझ्या बाजूला बाकावर गोविंद नावाचा विद्यार्थी बसत असे. सर आले की क्लास सुरू होई. माझे लक्ष सरांच्या शिकवण्याकडे असे. गोविंद मात्र माझ्या शर्टाचे बटन सुटे करण्यात दंग असे. ही गोष्ट गोविंद करायचा, मी शिकण्यात गुंग असायचो. तो माझ्या शर्टाचे बटन कधी काढायचा इकडे माझे लक्ष नसायचे. माझे पूर्ण लक्ष गुरुजींच्या शिकवण्याकडे असायचे. त्यामुळे क्लास संपल्यावर हे माझ्या लक्षात यायचे. 8वी ते 10वी गणित, विज्ञान व ऐच्छिक विषय हे 3ही वर्षांसाठी कंटिन्युएशन मध्ये असायचे. म्हणजे 3ही वर्षांचा अभ्यास 10वीच्या परीक्षेत असायचा. फक्त ऐच्छिक विषय निवडायचे होते. त्यावेळी महाराष्ट्रासाठी पुणे हे एकच बोर्ड होते. त्यानंतर गुणपत्रिका बघितल्यावर कळाले की पुष्कळ ऐच्छिक विषय असतात, पण देगलूर हायस्कूलमध्ये 2च विषय होते. एक उच्च गणित व दुसरा इंग्लंडचा इतिहास. मी अर्थातच उच्च गणित हा विषय निवडला. 3 महिने गेले. माझ्या तेलुगू बोलणाऱ्या सर्व वर्गमित्रांनी इंग्लंडचा इतिहास हा विषय निवडला होता. ते मला तिकडे ओढण्याचा प्रयत्न करत होते. इंग्लंडचा इतिहास कसा छान आहे हे मला समजावून सांगून तिकडे ओढून नेण्यात ते यशस्वी झाले. मला पुढे त्याचा पश्चाताप झाला, पण जास्त नुकसान झाले नाही. कॉलेज जीवनात जीवविज्ञान शाखा घ्यावयाची झाल्यास उच्च गणिताचा संदर्भ येत नाही. असो, इंग्लंडचा इतिहास हा विषय जरी घेतला तरी वर्गात मीच पहिला असायचो. आम्हाला सदावर्ते नावाचे सर विज्ञान शिकवायचे. ते BSc B.Ed असल्यामुळे प्रयोगशाळेतच वर्ग घ्यायचे व प्रात्यक्षिक करून दाखवायचे. सामान्य गणितही तेच शिकवायचे. त्यामुळे माझे गणित व विज्ञान पक्के झाले. दुसरे होते मुळे सर. ते उच्च गणित शिकवत. हे दोन्ही सर जरी ब्राह्मण असले तरी ते हाडाचे शिक्षक होते. सीताराम पंत नावाचे ब्राह्मण शिक्षक मराठी शिकवायचे. त्यांचे दात पडलेले असल्यामुळे त्यांना नीट उच्चार करता यायचे नाहीत. एकदा वर्गात एक एक करून मुलांना जात विचारायला लागले. मुलांनी त्यांच्या जातीप्रमाणे मुन्नरवार, गोलेवार असे सांगितले. त्याच धर्तीवर मी वड्डेवार असल्याचे सांगितले. तू वडार आहेस, खाली बेस असे ते म्हणाले. शाळेचे मोठे क्रीडांगण होते. मी क्वचित खेळात भाग घेई. एकतर किडकिडीत प्रकृती व न्यूनगंड, त्यामुळे मैदानावर उतरणे टाळत असे. मी अभ्यासात मात्र हुशार होतो. खेळातच नव्हतो. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमात वगैरे भाग घेण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या जवळचे 1-2 मित्र मात्र सातत्याने भाग घेत. 9वीच्या वर्गात भाषा विषय सोडल्यास इतर विषय 8वीच्या कंटिन्युएशन मध्येच होते. उदाहरणार्थ गणित, विज्ञान व ऐच्छिक विषय. 9वी मध्ये वर्ग शिक्षकांनी शेवटच्या वर्षी माझी 100% हजेरी असल्याचे सर्व वर्गास वाचून दाखवून माझे अभिनंदन केले. यापुढे त्याला 10वी किंवा 11वी पण म्हणत. त्याला बोर्डाची परीक्षा होती. त्यालाच मॅट्रिक देखील म्हणत. त्या दृष्टीने 10वीचा वर्ग महत्वाचा होता. 10वीला मुळे सर गणित तर सदावर्ते सर विज्ञान शिकवत हे मी सांगितलेच. मॅट्रिकची परीक्षा होण्या अगोदर एक पूर्व परीक्षा, जिला सिलेक्शन परीक्षा म्हटले जाईल, ती घेतली जाते. त्याला प्रिलिम असे देखील म्हणतात. त्यामध्ये प्रत्येक विषयात पास व्हावे लागे किंवा एखाद्या विषयात नापास झाले तरी कमीत कमी 20% मार्क मिळविणे आवश्यक होते. त्या अटीमुळे बरीच मुले मॅट्रिक परीक्षेसाठी पात्र होत नसत. जी मुले नापास झाली त्यांना 6 महिन्यांनी, ज्याला सप्लिमेंटरी परीक्षा म्हणतात, ती जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे नांदेडला द्यावी लागे. आमची सिलेक्शन परीक्षा झाली. आम्ही पास झालो. विशेष म्हणजे मुळे सर 10वीला गणित व उच्च गणित शिकवत. त्यांनी गणिताचे मार्क वाचून दाखवले. त्यात मला 94% मार्क मिळून मी वर्गात पहिला आलो होतो. सरांनी मला विचारले की मी उच्च गणिताच्या क्लासला का येत नाही. मी म्हणालो, सर माझे ते ऐच्छिक विषय नाहीत. तर सर म्हणाले, अरे रे, असं का केलंस, तू उच्च गणित घ्यायला पाहिजे होता. सरांनी माझे टॅलेंट ओळखून मला त्यांच्या घरी मोफत प्रशिक्षण दिले.
अनेकदा ते उच्च गणिताची उदाहरणे सोडवायला देत. मी देखील ती सोडवत असे. सर म्हणत, अरे हेच तर उच्च गणित आहे. मॅट्रिक परीक्षा झाली की निकाल पेपरमध्ये येत असत. त्यानंतर आम्हाला मार्क मेमो मिळायचा. सदावर्ते सर आमच्या जवळच राहत असत. मी त्यांना माझा मार्क मेमो दाखवला. विज्ञान व गणितात मला 75% मार्क मिळाले होते. सरांनी माझ्या वडिलांना बोलवायला सांगितले. वडील आल्यानंतर त्यांनी सांगितले की याच वर्षी देगलूरला कॉलेज निघालेले आहे. तुमच्या मुलाने कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत जायला हवे असे माझे मत आहे. वडिलांचे वय झाले होते. मला वाटत होते की मी मॅट्रिक झाल्यावर नोकरी करायला पाहिजे व त्यांना मदत करायला हवी. माझे तिन्ही भाऊ देखील 9वीत असतानाच वेगळे झाले होते. त्यामुळे वडील एकटेच पडले होते आणि कमाईचे काही साधन नव्हते. म्हणून मी शिक्षक व्हायचे ठरवले होते. त्या काळी शिक्षकाची नोकरी करण्याचा प्रघात होता. अर्ज केले की नोकरी मिळायची. मी सरळ म्हणालो, सर माझ्या ऑप्शनल उच्च गणित नव्हता, तेव्हा मी विज्ञान शाखेत कसा काय जाऊ शकतो? तेव्हा सरांनी सांगितले, तू बायोलॉजी घे. फिजिक्स हा विषय असतो, त्याचा संदर्भ येतो, पण तो तू करू शकशील याची मला खात्री आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी तो निर्णय घ्यायचा ठरविला आणि हा निर्णय माझ्या पुढील आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्याला वडिलांनी मान्यता दिली. सरांच्या मार्गदर्शनानुसार कॉलेजमध्ये दाखला घेतला. हे कॉलेज याच वर्षी सुरू झाले होते. अशा प्रकारे माझे शालेय जीवन संपून महाविद्यालयीन प्रवास सुरू झाला. आजवर ब्राह्मणांचे अनेक वाईट अनुभव आले होते. मात्र या दोन्ही ब्राह्मण सरांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले. आज जातीच्या अस्मिता अत्यंत टोकदार झालेल्या जमान्यात माझ्या आयुष्याचं सार म्हणाल तर कोणतीही जात ही पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगली असू शकत नाही, हे मला स्वानुभवातून कळाले होते.